नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा चिकन टिक्का. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बोनलेस चिकन घेतले. त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं दही. 2 ते 3 चमचे दही घेतले. त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे थोडेसे सुके मसाले. तर त्याच्यामध्ये मी तिथे थोडासा हिंग, त्यामध्ये टाकूया थोडी हळद, त्यात आपल्याला टाकायचा आहे थोडा मसाला. 1-2 चमचे मी इथे लाल मिरची पावडर घेतली. त्यानंतर थोडंसं आपण टाकणार आहोत इथे धणा पावडर 1 चमचा भरून. थोडा टाकायचा आहे गरम मसाला. यामध्ये तुम्ही फूड कलर टाकलात तरी चालेल. इथे मी टाकते आता आलं लसणाची पेस्ट. मी फूड कलरचा वापर नाही केला आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही लाल कलर टाकू शकता. हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचे. बघा छान आपण मिक्स करून घेतले. आणि याच्यामध्ये आता आपण टाकायचे मीठ चवीपुरतं. त्यानंतर 1 चमचाभर आपण टाकणार आहोत तेल. बघा 1 चमचा भरून असं तेल टाकते. आणि थोडीशी कसुरी मेथी मी हातावरती अशी चुरून टाकते. बघा आता परत आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आणि कमीत कमी 1 तासभर तरी हे मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचे. मॅरिनेट करून हे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते चिकनमध्ये आपल्या छान मुरतील. म्हणून कमीत कमी 1 तासभर तरी हे ठेवून द्या. बघा छान मिक्स केले. आता हे साईडला ठेवून देऊया. 1 तासानंतर मी ते पॅनमध्ये तेल घेते थोडं. तेल गरम झालं की आपण हे जे मगाशी मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते बघा असं दिसतंय आता. तर ते आता एक पीस आपण तेलामध्ये सोडूया. बघा एक पीस सगळीकडे असं लावून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवा, कारण आपलं चिकन आतपर्यंत शिजलं पण पाहिजे. म्हणून एकदम फास्ट नका करू, नाहीतर आपला मसाला सगळा करपून जाईल. म्हणून मंद ते मध्यम गॅस ठेवा. आणि आता हे आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे. बघा मध्ये मध्ये 4-5 मिनटं झाली, 1-2-3 मिनटं की आपण त्याला पलटी करून घ्यायचे. याच्यावर झाकण नाही ठेवायचे, नाहीतर मग आपल्या चिकनला पाणी सुटेल. हे असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. बघा परत 1-2 मिनटानंतर मी हे पलटी करते. आपण सगळ्या बाजूने जे चिकन जे आहे ना ते आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. म्हणून 1-2 मिनटांनी आपण त्याला छान पलटी करायचे. आपला मसाला जो आहे तो त्याला छान लागला आहे. बघा कोट झाला त्याच्यावरती. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा आपला चिकन टिक्का तयार आहे. चिकन आतपर्यंत छान शिजलं आहे. आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.